शिवरायांच्या सैन्याचा पायदळ विभाग कशा प्रकारचा होता ते जाणून घेऊया. पायदळात घाटमाथ्यावरचे मावळे आणि कोकणातील शेतकरी यांचा भरणा होता. मावळे तलवार बहादर आणि शेतकरी अचूक नेम धरण्यात कुशल होते. प्रत्येकापाशी ढाल, तलवार व बंदूक अशी स्वतःची अस्त्रे होती. त्यांना लागणारा दारुगोळा मात्र सरकारातून मिळत होता. ते धावण्यात चपळ व डोंगर कड्यावर चढण्यात अत्यंत कुशल होते. त्यांचा पोशाख मुख्यतः म्हणजे मांडचोळणा असून कमरेला काचा कसलेला असे व त्यावरून उपरणे गुंडाळलेले असे. कित्येकांच्या अंगात अंगरखा असे व डोक्याला पागोटे असे. आता आपण पायदळाची रचना कशी होती ते पाहूया. 10 सैनिकांचा एक गट केलेला असे. या गटावर एक नाईक नेमलेला असे. अशा 5 नाईकांवर एक हवालदार नेमलेला असे. अशा 2 हवालदारांवर एक अधिकारी होता, ज्याला जुमलेदार म्हणत. अशा 10 जुमलेदारांवर एक अधिकारी होता, त्याला हजारी मनसबदार म्हणत. अशा 7 मनसबदारांवर एक अधिकारी होता, त्याला सप्त हजारी मनसबदार म्हणत. सर्व पायदळावर एक सरसेनापती असून त्यांना सरनौबत ही पदवी होती. या सरनौबतांच्या आज्ञेत हे सगळे हजारी आणि सप्त हजारी मनसबदार होते. पायदळाची बंदूक आणि तलवार ही मुख्य हत्यारे असत. तलवारीचा उपयोग हातगाईच्या प्रसंगी होत असे आणि बंदुकीचा उपयोग गोळीबाराच्या लढाईमध्ये होत होता. शिवरायांच्या सैन्याकडे तोफा आणि बंदुका कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांची भर गोफण या शस्त्राने भरून काढली होती. किंबहुना शत्रूचे सैनिक म्हणत असत की मावळ्यांकडे चांबड्यांच्या तोफा आहेत, त्या ह्याच गोफणी होत्या. गोफणीच्या सहाय्याने दगडी आणि लाकडी गोळे यांचा अचूक मारा करून शत्रूंची दाणादाण उडवली जात असे. तीरकामठे, कट्यार, पट्टे, ईट, बर्चा, सांग या शस्त्रांपैकी जो जे शस्त्र चालवण्यात कुशल असेल त्याला ते शस्त्र स्वखर्चाने बाळगावे असा नियम होता. दारुगोळा मात्र सरकारातून मिळत होता. नोकरीस ठेवताना नुसते धान्य देऊन ठेवत असत, परंतु पुढे हुशारी पाहून त्यांना त्याप्रमाणे 1 पासून 3 होणापर्यंत दरमहा पगार मिळत होता. जुमलेदाराला वर्षाला 100 होन, 1000 याला वर्षाला 500 होन आणि 5000 याला वर्षाला 2500 होन असा पगार मिळत होता. शिवाय 5000 याला सरकारातून पालखी आणि अब्दागीर यांची नेमणूक होत असे. पायदळातील शिपायाचा पगार घोडेस्वाराच्या पगाराच्या निम्मा धरला तर 1,50,000 पायदळाचा खर्च 3,75,000 रुपये इतका वर्षाला येत होता.